हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का. सेम रेस्टॉरंट टाईप. जशी रेस्टॉरंटची चव असते त्याचप्रमाणे आपण घरच्या घरी मस्त पनीर टिक्का बनवूया. आणि आपण स्टार्ट करूया. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे. हे 500 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे. हे आपण कट करून घेऊया. असे मी पीस करून घेतले आहे. पीस जे आहे थोडे मोठे मोठे करायचे आहेत. त्यामुळे मसाला जो आहे पनीरला व्यवस्थित लागला जाईल. असे मोठे मोठे पीस मी करून घेतले आहेत. कांदा आणि शिमला मिर्च मी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे. मोठे मोठे स्लाइस केलेले आहेत. असे मी स्लाइस करून घेतलेले आहेत. आता आपण कोटिंगसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे. ते आपण गरम करून घेऊया. हलकं गरम करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही आहे. तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी चण्याचं पीठ ॲड करूया. अर्धी वाटी चण्याचं पीठ ॲड केलेलं आहे. ते हलकंसं भाजून घ्यायचं आहे. छान त्याला एक स्मेल येतोपर्यंत आपण भाजून घेऊया. अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. भाजताना त्याला एक छान स्मेल येतो, म्हणजे समजायचं की पीठ छान भाजलेलं आहे आपलं. आता गॅस बंद करूया. पीठ भाजताना फ्लेम ही नेहमी लो ठेवायची, नाहीतर पीठ जे आहे ते करपून जाईल. गॅस बंद केलेला आहे. आता आपण गरम पिठामध्येच लाल काश्मीरी मिरची पावडर ॲड करूया. पूर्ण मिक्स करून घ्यायची पिठामध्ये. पूर्ण मिक्स करून घेतली आहे पिठामध्ये. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकूया 1 चमचा. आता यामध्ये कस्तुरी मेथी टाकूया बारीक करून. 2 चमचे चाट मसाला टाकलेला आहे. 1 चमचा धने जिरे पावडर. थोडा लाल मसाला ॲड केलेला आहे आपल्या घरातला. अर्धा चमचा हळद. थोडासा गरम मसाला. 2 चमचे पनीर टिक्का मसाला. हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया. हे सर्व मसाले मी एकत्र करून घेतले आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकूया. दह्यामधले जे पाणी असतं एका सुती कपड्यामध्ये दही टाकून गाळून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे. अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ. हे आता सर्व आपण एकत्र करून घेऊया मसाले. मसाला जो आहे असं घट्ट झाला पाहिजे, पातळ नको आहे आपल्याला. दह्यामधलं जे पाणी आहे पूर्ण काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपला कोटिंगसाठी लागणारा मसाला जो आहे रेडी झालेला आहे. त्यामध्ये पाण्याचं प्रमाणही अजिबात नको आहे आपल्याला. आता यामध्ये आपण पनीर ॲड करून घेऊया. मसाला जो आहे पूर्ण पनीरला लावून घेऊया. आता यामध्ये आपण कांदा ॲड करून घेऊया. आता यामध्ये आपण शिमला मिर्च ॲड करूया. हा सर्व मसाला आता आपण लावून घेऊया. हा सर्व मसाला मी लावून घेतला आहे पनीरला. आता हे आपण अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया मॅरिनेट करायला. हे पहा, मी 1 तास मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं.
त्यामुळे मसाला जो असतो तो अजून घट्ट होतो, त्यामधलं पाणी जे आहे ते पूर्ण निघून जातं. या माझ्याकडे स्टिक आहेत, ह्या पातळवाल्या यूज करायच्या आहेत आपल्याला पनीरसाठी. त्यामध्ये जाडही असतात, हे पातळ जे आहे ते आपल्याला यूज करायचे आहे पनीरसाठी. त्यामुळे जे काय पनीर जे आहे ते तुटणार नाही आपलं भाजताना. आता यामध्ये आपण पहिलं स्टॉपर लावून घेऊया. आता पनीर लावूया. पनीर जे आहे क्रॉसमध्ये लावायचं आहे, सरळ नाही लावायचं, त्यामुळे पनीर जे आहे चांगलं भाजलं जातं. पुन्हा कांदा लावूया. अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे स्टिकला. आपलं कोटिंग जे आहे मसाल्याचं किती घट्ट झालेलं आहे बघा. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, मसाला जो आहे छान घट्ट होतो, त्यामुळे आपल्याला भाजताना तो मसाला निघत नाही. अशा प्रकारे स्टिकला लावून घ्यायचं आणि वरून पुन्हा आपल्याला स्टॉपर लावायचं आहे, त्यामुळे पनीर जे आहे ते पडणार नाही. वरून एक स्टॉपर लावूया. अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे सर्व स्टिकला. आता पॅनमध्ये बटर किंवा तेल टाकून हे भाजून घेऊया. छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे. छान असं सर्व साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती. हे अशा पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे सर्व बाजूने. हे आपलं भाजून झालेलं आहे. आता त्याला एक स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपण गॅसवरती थोडं भाजून घेऊया. अशा पद्धतीने गॅसवर भाजून घेऊया आपण. हे सर्व मी अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं, एक रेस्टॉरंटसारखी एक टेस्ट आपल्याला त्या पनीरमध्ये येते तंदूरची. हे आपले आता पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.